चाळीसगाव दत्तवाडीत गतिरोधकाअभावी अपघात सत्र। नगरपालिका अन नगरसेवकांचे दुर्लक्ष, एखादा जीव गेल्यानंतरच जाग येणार का? चाळीसगाव शहरातील दत्तवाडी परिसरातील मुख्य चौकात आणि अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक स्पीड ब्रेकर नसल्यामुळे वाहनचालकांचा वेग अनियंत्रित झाला आहे। या गंभीर समस्येकडे चाळीसगाव नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक नगरसेवक पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। या ठिकाणी एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा जळजळीत सवाल आता दत्तवाडीतील संतप्त रहिवासी विचारत आहेत। लोकप्रतिनिधी आणि पालिकेची उदासीनता। दत्तवाडी हा मोठ्या लोकसंख्येचा आणि रहिवासी भाग आहे। या परिसरातील मुख्य चौकातून दिवसरात्र वाहनांची मोठी वर्दळ असते। गतिरोधक नसल्याने अनेक वाहनचालक येथून सुसाट वेगाने गाड्या पळवतात, ज्यामुळे दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत। स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही नगरसेवक आणि नगरपालिका प्रशासनाकडे येथे गतिरोधक बसवण्याची तोंडी व लेखी मागणी केली आहे। मात्र निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींना या भागातील जनतेच्या सुरक्षेचा विसर पडला आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे। पादचारी आणि बालकांचा जीव टांगणीला। रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या दुचाकी आणि मालवाहू वाहनांमुळे परिसरातील महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडणे अत्यंत कठीण झाले आहे। नगरसेवक फक्त निवडणुकांपुरतेच तोंड दाखवतात का? आमच्या मुलाबाळांचा जीव धोक्यात असताना पालिका प्रशासन कोणत्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केला आहे। आंदोलनाचा इशारा। प्रशासनाच्या आणि नगरसेवकांच्या या ढिम्म कारभारामुळे दत्तवाडीतील नागरिकांचा संयम आता सुटत चालला आहे। जर नगरपालिकेने या चौकात आणि संवेदनशील ठिकाणी तात्काळ दर्जेदार गतिरोधक ब्रेकर बसवले नाहीत तर प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेवर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला आहे।